नमस्कार. आज आपण करूयात साधे सोपे नाश्त्यासाठी करतो ते पोहे, पण हे माझ्या पद्धतीने. बघा तुम्हाला आवडतात का. त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे: कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची, लिंबू, कढीपत्ता, थोडीशी चवीसाठी साखर. हे पोहे भिजवून घेतलेत मी 3 मुठी, 3 मीठ, फोडणीसाठी साहित्य आणि तेल. गॅसवर कढई तापली आहे, त्यात आपण 3 चमचे तेल घालूयात. पोह्याला जरा थोडंसं तेल जास्तच लागतं. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये फोडणीचं साहित्य घालूया. तेल आता तापलं आहे, त्याच्यात 1 चमचा मोहरी, आता मोहरी तडतडायला लागली आहे. थोडेसे जिरे घालूया. पाव चमचा हिंग, मिरच्या आणि हे शेंगदाणे हे भाजलेलेच आहेत. चांगलं हलवून घेऊया. आता कांदा घालूया आणि कढीपत्ता. छान परतून घेऊयात कांदा. कांदा भरपूर घालायचा आहे, तरी छोटे छोटे 4-5 कांदे घेतले, म्हणजे पोह्याला चव चांगली येते. फार लालसर पण करायचा नाही कांदा, थोडासा परतला की हे करायचं, नाही तर चव वेगळी लागते त्याची. इकडे हे पोह्यावर मी मीठ घालून घेते. 2 चमचे मीठ घातले, 2-2.5 चमचे. साखर घातली. साखर आवश्यकतेनुसार साखर. ज्यांना नको असेल त्यांनी नाही घातली तरी चालते, पण आम्हाला आवडते पोह्यात. हे 3 चमचे मी साखर घातली आहे पोह्यात. कांदा बघू शकता तुम्ही, इतपतच कांदा हे करायचा पोह्याला. त्यातमध्ये हळद घालूया, पाव चमचा हळद. आणि आता हे पोहे, भिजवलेले पोहे. तीन ते 4 व्यक्तींसाठी पोहे आहेत हे. छान मिक्स करून घेऊया. साखर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, आम्हाला आवडते. छान असे हलवून घ्यायचे. गॅस बारीक करायचा. हे अर्ध घेतलेलं लिंबू आहे, ते पिळून घ्यायचं. बसत नाही.
परत मिक्स करून घ्यायचे. पोहे मी कांदा वगैरे चिरायच्या आधीच भिजवून ठेवले होते, त्याच्यामुळे पोहे बघा किती छान भिजले. तर हे आपले पोहे तयार आहेत. एक वाफ येऊ द्यायची त्याला. वाफ येण्यासाठी ठेवूया थोडं. तर 2 मिनिटांनी बघा आपले हे पोहे अशी छान वाफ आलेली आहे. थोडे मिक्स करून घ्यायचे. किती छान वाफ आली मस्त पोह्याला. मी जरा मोठीच कढई घेतली म्हणजे छान हलवता येतात पोहे त्यात. तर असे हे आपले खाण्यासाठी पोहे तयार आहेत. या पोहे खायला. पोहे खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम वाफाळलेले पोहे कसे झाले, करून बघा कसे झाले ते सांगा.